नागपुरात रविवारी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते रामदेव बाबा विद्यापीठ परिसरात डिजिटल टॉवरचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी बोलताना धनखड यांनी डिजिटल टॉवर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तंत्रज्ञान यासह अनेक मुद्द्यांवर आपले विचार मांडले। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं नागपुरात आगमन होताच राज्यपाल CP राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं। रामदेव बाबा विद्यापीठाच्या नवीन डिजिटल टॉवरच्या उद्घाटनासाठी धनखड नागपुरात आले होते। याचं उद्दिष्ट तांत्रिक शिक्षणात नवीन उंची गाठणं आहे। त्यांनी विमानतळावरून थेट रामदेव बाबा विद्यापीठ गाठले। येथे त्यांनी डिजिटल टॉवर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तंत्रज्ञान यासह अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित केलं। विद्यार्थ्यांची विचारसरणी बदलून त्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हा डिजिटल टॉवर महत्त्वाची भूमिका बजावेल, असे धनखड यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन असेल, असं देखील ते म्हणाले। करप्शन वॉज ईटिंग इनटू आवर सोसायटी. नो जॉब वॉज अवेलेबल, नो कॉन्ट्रॅक्ट वॉज अवेलेबल, नो अपॉर्च्युनिटी वॉज अवेलेबल विदाउट करप्शन. Power corridors were infested with corruption, and this was very disheartening for young boys and girls. Now power corridors have been utilized, sanitized of these corrupt elements. एक तरीके से तो दलालों की जो जमात थी वो खत्म ही हो गई है, वापस जिंदा नहीं हो सकेगी। आज के दिन मैं खास तौर से कहना चाहूँगा, हम नौकरियां सिर्फ सरकारी देख रहे हैं, हम बहुत कुछ खो रहे हैं। The opportunity basket is increasing by the day. The opportunity basket is in technology. This digital tower is a gateway to opportunities. आपल्या भाषणात उपराष्ट्रपती म्हणाले की भारत आता झोपलेला देश राहिलेला नाही, तर गुंतवणूक आणि संधीसाठी हे एक पसंतीचे ठिकाण बनले आहे। आता केवळ सरकारी नोकऱ्यांऐवजी देशातील तरुणांसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत, यावर त्यांनी भर दिला। Is one of the few countries in the world that has taken global lead in these technologies. Our quantum computing mission, a huge allocation of 6,000 crores, will be a game changer in computing world. Green hydrogen mission by 2030. Already allocation of 19,000 crores will create 8 lakh jobs with 8 lakh crore investments. ये ऐसी चीजें हैं जिसी की वजह से IMF और वर्ल्ड बैंक कहते हैं भारत इज फेवरेट डेस्टिनेशन ऑफ इन्वेस्टमेंट एंड अपॉर्चुनिटी। सरकारी नौकरी की वजह से नहीं कर रहे हैं। वी हैव टू लिव विद आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड डिसरप्टिव टेक्नोलॉजीज, but we have to keep them in chains. We have to keep them regulated. We have to keep them to our advantage. And I have no doubt with your application of mind and the facility which has been inaugurated today will give you cutting edge and will take you a long way. उपराष्ट्रपतींनी रामदेव बाबा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नवीन संसद भवनात येण्याचं निमंत्रणही दिलं। यासोबतच इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स येत्या 3 महिन्यात रामदेव बाबा विद्यापीठासोबत सामंजस्य करार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या माध्यमातून जागतिक नेते येथे येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतील।